नमस्कार मित्रांनो, ई श्रम कार्ड असंघटित जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी ही जी नियोजनाची नवीन योजना आली आहे, तर तुम्ही बघू शकता याच्यासाठी कोण कोण सर्व पात्र आहेत. तुम्ही ते कार्ड काढलेले आहात आणि सरकारची जी काही नवीन स्कीम येईल ती त्याच्यावरती तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्ही हे नसेल काढलं तर तुम्हाला कसं काढायचं व अपडेट कसं करायचं सर्व ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजणार आहे. तुम्हाला सर्व ऑप्शन मध्ये सांगणार आहे कसं करायचं आहे. सर्व ऑप्शन तुम्हाला तिथेच असणार आहेत. तर चला मी तुम्हाला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या फोनच्या पेजवरती आलो आहोत. तर आपल्याला इथे काय सर्च करायचं आहे गुगलवरती registered.eshram.gov.in. तर ह्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवरती तुम्ही पोहोचल्यावरती तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुमच्या समोर काय आहे, भारत सरकार ते तुमच्या समोर दिसत आहे. स्क्रीन रीडिंग प्रवेश काय करायचा आहे सर्व काही डिटेल मध्ये तुम्हाला समजत आहे. हे जे तुम्हाला बघू शकता तुम्ही स्वतःची नोंदणी मोबाईल नंबर एंटर करा. तर इथे तुम्ही जर का नवीन असाल ह्याच्यावरती तुम्ही इथं नोंदणी करू शकता. सर्व डिटेल मध्ये तुम्ही नोंदणी करू शकता. जर तुम्ही आधीपासूनच ई श्रम कार्ड जर काढला असेल तर तुम्हाला इथे 3 डॉट वरती जायचं आहे. तर 3 डॉट वरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर 3rd नंबर वरती तुम्हाला दिसायचं 3 नंबर वरती तुम्हाला जे आहे तर आधीच नोंदणीकृत तुम्ही आधी जे करून ठेवले आहे तर तुम्ही बघू शकता आधार वापरून प्रोफाईल अपडेट करा. तर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड जे नंबर आहे, आता इथं काय करायचं, मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. पहिला मोबाईल नंबर एंटर करायचा, नंतर आधार कार्डची प्रोसेस आहे. तर तुम्ही इथं आपला नंबर एंटर करा. मी माझा नंबर एंटर करतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आपला तुमचा कॅप्चा टाकायचा आहे. इथं कॅप्चा सर्व काही डिटेल मध्ये नीट टाका. कोणतीही गडबड न करता कॅप्चा आपला गेला पाहिजे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आधार वापरून प्रोफाईल अपडेट करा. इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. 3 डिजिट आहेत. 3 डिजिट प्रमाणे 4 नंबर असतात. तर तुम्हाला मी इथं माझा अपडेट करतो. बघा कशा प्रकारे मी अपडेट करत आहे. प्रिंट, बुबुळ, OTP ह्या 3 ऑप्शन पैकी तुम्ही जर का फोनवरती करत असाल तर तुम्हाला OTP हा 3rd ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे. तिथं ब्लू मार्क असं येईल. आता तुम्हाला परत खाली एक कॅप्चा टाकायचा आहे, न चुकता टाकायचा आहे. आणि तुम्ही इथं जर का कॉपी पेस्ट करत असाल तर कॉपी पेस्टची मेथड इथं वापरू नका, कारण की नेक्स्ट पेज वरती तुम्ही जाऊ नाही शकणार आहे. देशातील संघटित क्षेत्रातील कामगार आणि मजदूरांना एकत्र आणण्यासाठी ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मजूर आणि कामगारांना आर्थिक मदत करते. या कामगारांना म्हणजे रोजगार मंत्रालयाने विकसित केलेल्या ई श्रम पोर्टलवर आतापर्यंत 28.42 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे. आर्थिक मदती व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत सरकारकडून 2 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ दिला जातो. देशातील सर्व मजूर जसे की फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार, जे रिक्षावाले, ओला उबर जे चालवत आहेत, तरुण ई श्रम कार्ड लाभ घेऊ शकतात. दुसरीकडे जर कोणी कर भरत असेल किंवा व्यावसायिक असेल तर त्याला याचा लाभ दिला जाणार आहे. याचा अर्थ दुसरीकडे जर कोणी कर भरत असेल तर व्यावसायिक असेल तर त्याला याचा लाभ दिला जाणार नाही. जो व्यवसाय दुसरीकडे करत असेल त्याला ह्याचा लाभ तर भेटणारच नाहीये. ई श्रम कार्डचे फायदे काय आहेत? ई श्रम जे आहे ते तुम्हाला बघू शकता. हे जे कार्ड जर केल्यानंतर काही दिवसांनी मजूर आणि कामगारांचे कार्ड बनवले जाते. या पोर्टल अंतर्गत देशातील सर्व मजुरांना एका व्यासपीठावर जोडले जात आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने भविष्यात कोणतीही योजना सुरू केल्यास या पोर्टलच्या मदतीने नोंदणीकृत कामगार मजुरांना याचा लाभ दिला जाईल. त्यावर नोंदणी करणाऱ्या सध्या 2 लाखापेक्षा अधिक लोक जमा झालेले आहेत. ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत संघटित क्षेत्रातील कामगारांना 2 लाख रुपयाचे अपघात विमा निरीक्षक सर्व काही. समजा अपघातात कामगाराला जीव गमावला लागला 2 लाख रुपये दिले जातात. कामगार अंशतः अपंग असल्यास त्याला 1 लाख रुपयाची मदत मिळते. खाली आपल्याकडं गव्हर्नमेंट डिसिजन
IT कर्मचाऱ्यांना जे काही आहे मोठी सरकारची मोठी घोषणा आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात कामगार संघटने क्षेत्रातील कामगारांना ई श्रम कार्डची अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार, याच्या पुढे बघू फेरीवाले, घरकामगार, स्थानिक रोजगार जे बघू शकता कामगारांना सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. भूमिहीन, शेतमजूर, इतर काही संघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येणार आहे. सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला समजलंच असेल. तर ह्याचे फायदे काय आहे तर मी तुम्हाला ते जे लिंक पाठवलेली आहे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देऊन देईल. तो जो फॉर्म आहे जर तुम्ही आधी ई श्रम कार्डला अप्लाय केला असेल तर तुम्ही भरू पण शकता लवकरात लवकर आणि अपडेट करून घ्या. अपडेट केल्यावरतीच तुम्हाला त्याचा फायदा भेटणार आहे आणि खूप वर्ष झाली यासाठी तर तुम्हाला पटकन ह्याचा अपडेट करायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर नवीन तर मी तुम्हाला सांगितलं जाईल पहिल्याच पेजवरती तुम्हाला तुमचं सर्व काही आधार कार्ड, मोबाईल नंबर सर्व काही टाकून OTP टाकायचा आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर थँक्यू सो मच या व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल. लवकरात लवकर करा, सबस्क्राईब पण